नमस्कार मंडळी. आज मित्राचं लग्न आहे आमच्या. तर मित्राच्या लग्नासाठी आम्ही आता एवढं घाईघाईने निघालेलो आहे. सकाळचे आता 9-9:30 वाजत आलेत आणि आता आम्ही घरून निघलो आहे आणि आता समोरच जवळपास आहे पेट्रोल पंप एक. तर त्या पेट्रोल पंपावर आता पेट्रोल वगैरे टाकून घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आला लवकरच पेट्रोल पंप पण. आता या पेट्रोल पंपावर आल्यानंतर आपलं पेट्रोल भरून झालं की आपल्याला निघायचं आहे. जवळपास आपला आजचा प्रवास भरपूर लांबचा आहे. भाऊनी पेट्रोल पण टाकून घेतलं आणि आता निघलो आहे. मित्रांनो, आज चांगला दिवस आहे की शुभ दिवस म्हटला जातो असा याच्यात कॅलेंडरमध्ये पण बघितलेला होता आम्ही. खूप छान दिवस आहे आज. त्याच कामात काम आमचे 2-3 कामं आहेत. तर मग त्या 2-3 कामामध्ये आपण बघूया आता काय काय होतंय, काय काय नाही तुम्हाला आम्ही सगळंच दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आपण राहुरीला जाणार आहे. आता राहुरी जवळच आलेली आहे. त्या राहुरीमध्ये आपल्याला समोर आपल्याला दिसतंय की राहुरीचं आज गुरुवारचा हा बाजार असतो. तर त्या गुरुवारच्या बाजारानिमित्त भरपूर अशी गर्दी असेल. आता हे आपण राहुरी गावामध्ये शिरतोय. दोन्ही बाजूनी पण आता गाड्या घोड्या भरपूर. अरे 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 अरे, आला एक जण मध्ये, आला कारवाला आला मध्ये. आता त्या कारवाला मध्ये आला, वाचले थोड्याहून. नाही तर आता ही गाडीला गाडी टेकलीच असते नक्कीच. म्हणजे आता हे बाजारच्या दिवशी असे आडवे तिडवे चालणारे पण भरपूर लोक असतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या राहुरीचं बस स्टॉप आहे. तर ते बस स्टॉपचं काम चालू आहे. अजून काही पूर्णत्वावर आलं नाही, परंतु चालू आहे अजून. आणि त्यामुळे बस पण बाजूला पार्क होत आहे ते. आणि आता हे रस्ते तर तुम्ही बघताय खूपच छान आहेत. मित्रांनो, हे गजरे बघितले का? हे गजरे पण आम्हाला खूप आवडतात बरं का. विशेषतः आम्हाला हे गजऱ्यामध्ये असं आहे की राहुरीचे गजरे हे प्रसिद्धच आहे. कायम जरी गेलो तिकडं जाता येता आम्ही घेऊन येत असतो घरच्यांसाठी. आणि भरपूर अशी गर्दी दिसते आपल्याला. आता ही बस कुठली बस ही काय नाव वाचता नाही आलं. भाऊनी गाडी जरा जोरातच चालवली. आपण ही राहुरी बाजार समिती बघितली असाल तुम्ही नक्कीच. तर बाजार समितीपासून निघलोय आता. अरे बाप रे बाप रे बाप, एस टी तर खूप भरलेली दिसती. काही लोक उभे दिसतात त्याच्यात. मित्रांनो, आता हे इतक्या लांबचा प्रवास आहे, परंतु आता आपण गप्पा मारतच जाऊया. तुम्हाला मी चांगल्या चांगल्या पॉईंटवर नक्कीच दाखवतो काय काय चाललंय. आणि आज मित्राच्या लग्नानिमित्त जायचे, परंतु खूप असे एक अनुभव येणारच आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि आता मधला शॉर्टकट म्हणजे शुगर फॅक्टरीचा. शिंगणापूर फाट्यापासून थोडं पुढे गेल्यावर आपण एक मधला एक शॉर्टकट आहे, प्रसाद शुगर म्हणून. तर त्या शुगर फॅक्टरीच्या रोडने आपण निघलेलो आहे. आणि बरेचसे असे वर्दळ कमी आहे. आणि आता हे बघितलं तुम्ही, आता बहुतेक पट्टा पडलेला आहे यांचा. निघलेले आहेतच हे लोक. हो, गाडीवरती पण ट्रकवरती पण बसलेले लोक. अरे बाप रे बाप रे बाप रे बाप. इथं चांगल्याच निघलेले. हां, बघा बघा, परत आपण घेतलं शूट त्याचं. निघलेलेच आहेत. आता तुम्हाला मी प्रसाद शुगर दाखवतो, तुम्ही बघा. आता आपण तिथं थोडंसं थांबून घेऊ. आतमधून कारखान्याच्या बाहेर एक गाडी येते. हो, हे साखर कारखाना आहे वांबोरीला. वांबोरीला तुम्ही आले असाल कधी तर नक्की इकडं एकदा चक्कर मारा. तसेच मित्रांनो, तेव्हा आपण आता रसासाठी थांबलो होतो थोडंसं पुढे गेल्यानंतर. तर बाबा एकदम सुंदर अशा पद्धतीने आणि लाकडी घाण्यावर हा रस बनवता येते, बघताय आपण. आणि एकदम वातावरण पण खूप असं थंड आणि छान आहे. तसंच मित्रांनो, आता इथं पण बसलेले लोकांना पण ते बाबा वाटता येते रस. आणि हे एकदम रस्त्याच्या कडेलाच आहे. आणि एक वडाचे झाडं आहेत आणि वडाच्या झाडांच्या मधोमध म्हणजे इतके गार सावली तुम्ही बघितले असेल. आता हे पुढं आल्यानंतर आम्ही परत का याच्यावरती थांबलो होतो पाटावरती. त्या पाटाला पण इतकं पाणी होतं की असं कळलंच नाही की पाट आहे की नदी आहे. खूप मोठी होती, खूप मोठी होती. आणि त्याच्यानंतर आम्ही परत त्याच्या शेजारी एक विहीर आहे, तर त्या विहिरीकडं पण गेलो. तर त्या विहिरीला पण इतकं पाणी होतं, बघताय तुम्ही. आता इतके अंतर आहे, जवळ आहे ना, कमीत कमी 50 एक फूट असेल अंतर त्याचं. 50 एक फूट नाही, थोडं जास्तच असेल. परंतु पाण्याचं इतकं मला तर असं वाटतं की डायरेक्ट पाटातूनच घेतलं की काय ते. आणि फायनली
आता इथून आम्ही हे बघितल्यानंतर हे सौंदर्य आता आम्ही निघणार आहोत आणि आता लग्नामध्ये पोहोचणार आहे. परंतु आता भरपूर टाईम झालेला आहे. आता या टायमिंगमध्ये आपल्याला लग्न पण लवकर हाती लागतं आहे की नाही, कारण याच्यात वेळ गेला होता खूप. आम्ही तर डायरेक्ट जेवणाच्याच टायमिंगला आलो बा. आता जेवणाचं टायमिंग म्हणजे आता आपण पण बसून घ्यावं म्हणलं, पण एक खुर्ची रिकाम्याच नव्हत्या. मग आता शेवटी भेटली जागा आणि जेवलो. चला मित्रांनो, असं काय आमचा आजचा प्रवास झाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.